शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. चंद्रपूर राज्यातील घुगुस येथे जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय महाआरतीमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध आणि ईसाई समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकत्रितपणे आरती केली आहे आणि मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घुगुस व बल्लारपूरच्या सामाजिक एकात्मतेची गौरवशाली परंपरा पुन्हा अधोरेखित केली आहे. श्रद्धा, सौहार्द आणि बंधुभावाचा हा अद्वितीय सोहळा घडवून आणणारी सर्वधर्मीय महाआरती म्हणजेच ऐक्याचे जिवंत प्रतीकच. प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या प्रसंगी आमदार देवराम भोंगळे, विवेक बोडे, सर्व धर्मीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आमदार श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा ऐक्य, प्रेम व सौंदर्याचा प्रतीक ठरला आहे. घुगुस व बल्लारपूर भूमीवर माझे विशेष प्रेम नेहमीच राहिले आहे, कारण या नागरिकांना मिनी भारत म्हणणे योग्यच ठरेल. येथे राज्यातील विविध धर्म, जाती आणि संस्कृतीचे लोक आपापल्या परंपरा जपत एकत्र नांदतात. ह्याच या भूमीचा खरा आत्मा आहे. सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि बंधुभाव या गुणांनी घुगुस व बल्लारपूरची ओळख अधिक समृद्ध झाली आहे. श्री गणरायाच्या कृपेने हा बंधुभाव अजूनही दृढ व्हावा आणि आपल्या जिल्ह्यात शांती, सौख्य व समृद्धी नांदावी हीच माझी प्रार्थना आहे, असे आमदार श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीदवाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन तर्फे सप्रेवाडी, शिरसाटे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, जीवनावश्यक वस्तू व भेटवस्तूंचे वाटप करून गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शालेय दप्तर, पेन्सिल, खोडरबर, रंगीत पेन्सिल, पाटी, शार्पनर, हायलाइटर आदी साहित्य देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार थंड पाण्याच्या बाटल्या देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय टाटिया होते. यावेळी वनपाल राजेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महावीर इंटरनॅशनलचे अनिल नाहर व दक्ष पोलीस टाइमचे विजय टाटिया यांचे सहकार्य लाभले. यावेळी अध्यक्ष विजय टाटिया यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले व नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या कार्याचे कौतुक केले व संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या वतीने आभार मानले. शाळेचे सहाय्यक शिक्षक LM लोहारे, सोनाली ठाकरे, प्रशिक्षणार्थी तसेच मुख्याध्यापक RG शिंदे यांनी नम्र आभार मानले. कार्यक्रमास फुलचंद सप्रे, शाळा व्यवस्थापन समिती सरपंच सुनीता दत्तू सदगीर यांची उपस्थिती लाभली. स्नेहल देव यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ वस्तूंचे वाटप नाही,
तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण पेरणार आहे। एक पाऊल शिक्षणासाठी, एक पाऊल उज्ज्वल भविष्यासाठी। देवल मॅडम आणि आपल्या नमस्ते फाउंडेशनचे खजिनदार सर यांनी अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, पेन्सिल, रबर अतिशय बारीक बारीक वस्तूंचा आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले आहे आणि फार मोठा अमूल्य असा वेळ काढून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चांगलं काम केलेलं आहे। आपण प्रथमतः त्यांचं सगळ्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं बरं आपल्याकडे बघा देवल मॅडम आणि आपल्या नमस्ते फाउंडेशनचे खजिनदार सर यांनी अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, पेन्सिल, रबर अतिशय बारीक बारीक वस्तूंचा आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले आहे आणि फार मोठा अमूल्य असा वेळ काढून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चांगलं काम केलेलं आहे। आपण प्रथमतः त्यांचं सगळ्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्याचा वापर आम्ही चांगला पुस्तक ठेवण्यासाठी, वह्या ठेवण्यासाठी, पाटी पेन्सिल ठेवण्यासाठी। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बरोबर आहे। आज आपल्याकडे नमस्ते फाउंडेशन नाशिकवरून देव मॅडम आपल्यासाठी खास म्हणजे दप्तर, पाटी पेन्सिल ठेवण्यासाठी, दप्तर ठेवण्यासाठी, वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी आपल्यासाठी एक छानसं असं दप्तर आणलेलं आहे, बरोबर। त्याचबरोबर तुम्हाला खोडरबर, पेन्सिल वगैरे ते दिलेले आहे, तर जेणेकरून आपले जे विद्यार्थी असतात दुर्गम भागात, आता हा जो भाग एवढा दुर्गम आहे, इकडे पावसाचं प्रमाण खूप राहतं, बरोबर आहे। तर आपले विद्यार्थी काय करतात, साध्या पिशवीत वगैरे दप्तर आणतात, ते भिजतात, पाठी पुस्तक आपलं भिजतं, वह्या भिजतात। त्याच्याकरता मॅडम एक छान छान तुम्हाला दप्तर आणलेलं आहे, त्याचा तुम्ही सगळ्यांनी छान छान वापर करा। पाटी पेन्सिल रबर वगैरे खोडरबर ते दिलेले त्याचा चांगला वापर करावा आणि सगळ्यांनी मॅडमचं धन्यवाद करावा, सगळ्यांनी टाळ्या वाजवून मॅडमचं धन्यवाद करावा। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गणेश उत्सवाला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली असून सध्या सर्वच राजकीय पक्ष गणेश मंडळांची आरती करण्यासाठी येत आहेत। आज छत्रपती संभाजीनगर येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरातील गणेश मंडळांची आरती केली। यावेळी त्यांनी गणपती बाप्पांना या शहराच्या नागरिकांचे आयुष्य सुदृढ राहू दे, या शहरामध्ये नवीन परिवर्तन घडून व सगळं सुख समृद्धी लाभू दे अशी गणेशचरणी शुभेच्छा दिल्या। खरं तर गणेशोत्सवाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभेच्छा देत असताना गणरायाच्या चरणी प्रार्थना करेन की या संभाजीनगर वासियांना येणारं सगळं भविष्य आयुष्य सुखाचं समृद्धीचं, या शहरात एक चांगल्या परिवर्तनाचं ठरो येवो अशा प्रकारची गणरायाच्या चरणी प्रार्थना करेल आणि समस्त संभाजीनगर वासियांना मनपूर्वक शुभेच्छा देईल।
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. विधान भवन, मंत्रालय यासहित जी उच्चस्तरीय कार्यालय आहे तिथं आंदोलन, निदर्शनास प्रतिबंध घालण्याची मागणी देवरा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रात. हे जे मिलिंद देवरा आहेत, हे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आता हे देवरा स्वीकारतात की नाही मला माहीत नाही की माझे नेते एकनाथ शिंदे आहे. आणि एकनाथ शिंदे ह्यांच्या पक्षाचा, त्यांचा जो गट आहे, पक्ष आहे, त्या पक्षाचा दक्षिण मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता. माझी भूमिका एवढीच आहे, म्हणजे माननीय उद्धव साहेब, शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वतीनं माझी भूमिका इतकीच आहे की आम्ही वारंवार सांगितलं आहे, दक्षिण मुंबई असेल, उत्तर मुंबई असेल, ईशान्य मुंबई असेल, मुंबईचं कुठलंही टोक असेल, कोपरा असेल, जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत, त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही. म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला. ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांडू मंत्रालयासमोर, आझाद मैदानावर, कोणत्याही मैदानावर. तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात? तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगताय त्या पक्षाच्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. तुमचे नेते बाळासाहेब ठाकरेंचा जप करतात, तो खोटा असेल. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय हक्कानं उभं राहता यावं म्हणून जे काय संघर्ष केला त्यातून शिवसेना उभी राहिली. आणि त्या शिवसेनेच्या डुप्लिकेट का होईना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत आलेला आहात. मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल. तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय. आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही. त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं. मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीन. मी वारंवार केलेलं आहे. तुम्ही कोण? जो पक्ष सरकारमध्ये आहे आणि जो पक्ष स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून घेतो, डुप्लिकेट का होईना म्हणून म्हणतो ना, हा अमित शहांचा पक्ष आहे. मी जे म्हणतो की एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, हा धनिकांचा पक्ष आहे. आणि मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतल्या धनिकांचे आवाज म्हणून त्यांनी मराठी माणसांनी इथे येऊ नये. दक्षिण मुंबईत, ह्या मुंबईत मंत्रालयासमोर आम्ही येऊ, आझाद मैदानात आम्ही जाऊ, आम्ही पेड रोडलाही जाऊ. खरं म्हणजे या आंदोलकांनी पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे, कारमायकल रोडला आंदोलन करायला पाहिजे होतं. मलबार हिलला जाऊन त्यांनी आपली मुंबई पाहायला हवी होती. पुढल्या वेळेला जेव्हा आंदोलक इथे आले तर मी त्यांना विनंती करेन की पेडर रोडसुद्धा आपला आहे, मलबार हिलचा वस्त्या आमच्या आहेत, ही अख्खी मुंबई आमची आहे. तुम्ही कोण आम्हाला सांगताय? मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या. त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना, त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे. मिलिंद देवरा जे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये, दक्षिण मुंबईचा 7/12 काय या धनिकांच्या नावावर लिहून दिला आहे का आम्ही?
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. उपराजधानी नागपुरात ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले आहे. नागपूरच्या व्हेरायटी चौकात हाताला काळी फीत बांधून आंदोलन सुरू आहे. सरकारने मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा GR मागे घ्यावा अशी आंदोलकांची मागणी आहे. सरकारने काढलेला GR ओबीसी विरोधी असल्याचा आंदोलकांचा आरोप. राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून शासनाने काढलेला GR ओबीसी विरोधी नसल्याची भूमिका स्पष्ट केल्यावर देखील ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे, हे मात्र विशेष. काय सांगायला तुमच्या मोर्चाचं काय स्वरूप आहे आणि काय नेमकी मागणी आहे तुमची? आज हा नागपूर गांधी चौकामध्ये एक निषेध आंदोलन आम्ही करत आहोत. 2 तारखेला जो GR निघाला, शासनाने जो शासन निर्णय काढला मराठ्यांच्या ओबीसीकरण करण्यासाठी, मराठ्यांचे कुणबीकरण करण्यासाठी, त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा आज आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. आपण एकंदरीत बघितलं असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ एकंदरीतच या GRच्या समर्थनात आहे आणि दुसरीकडे आपण आंदोलन करतात, कसं बघताय? तो त्यांचा वेगळा विषय आहे. मे बी असा होऊ शकते की सरकारला पुरस्कृत जे काही भावना असेल त्यांची ती ते मांडत असतील, परंतु आम्ही ओबीसी समाजासोबत आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास 99.99% संघटना, सर्व पदाधिकारी हे ओबीसींसोबत आहेत. एका संघटनेचा म्हणजे ओबीसीचा विचार नव्हे, तर हा संपूर्ण संघटनेचा विचार म्हणजे ओबीसीचा विचार आहे. म्हणून आम्ही हा GRचा निषेध करतोय. मात्र ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही. तुम्हाला काय वाटतं, जे काही मराठा समाजाला आरक्षण देऊन त्याला GR काढण्यात आले त्यामुळे ओबीसी समाजाला नेमकं काय नुकसान जे आहे ते सहन करावं लागतं? ते ओबीसी समाजाला नक्कीच धक्का लागलेला आहे. ही चेन रिॲक्शन समोर होईल आणि नक्कीच मराठ्यांचं ओबीसीकरण याच्यामध्ये होईल. आणि ऑलरेडी ओबीसीला आरक्षण कमी आहे. 52% ओबीसी समाजाला 27% आरक्षण केंद्रात आणि राज्यामध्ये तर 19% आरक्षण आहे. यामध्ये मराठ्यांना ऑलरेडी ACBCचं आरक्षण असताना, आणखी EWSचं आरक्षण असताना सुद्धा इथे टाकण्यात येत आहे, म्हणजेच नक्कीच धक्का लागत आहे. याच्या आधीसुद्धा शिंदे समिती 3 सप्टेंबर 2023ला तयार झाली आणि 3 सप्टेंबर 2023 पासून आज 25 उजाडलेला आहे. पुन्हा 6 महिन्याची त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. याचाच अर्थ असा की काहीतरी खोटे डॉक्युमेंट बनवण्याचा हा घाट आहे, काहीतरी खोट्या पद्धतीने कुणबी दाखले देण्याचा हा घाट आहे. म्हणूनच शिंदे समितीला वाढ देण्यात येत आहे. आणि यावरूनच आम्हाला समजते, वारंवार आंदोलन करून आमची दिशाभूल केली जात आहे. वारंवार 2-2, 3-3 लाख दाखले कुणबी मराठ्यांना कुणबीचे देऊन कसा ओबीसीमध्ये टाकण्यात येईल अशा प्रकारचा घाट त्यांचा सुरू आहे. GR काढण्यात आलेल्या सरकारकडनं वाटतं का तुम्हाला तो GR रद्द करण्यात यावं? ओबीसी समाजाची काय मागणी आहे? कोणकोणत्या संघटना तुम्ही नक्कीच GR रद्द करण्यात आला पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा कायदा आहे आणि तो कायद्याच्या प्रमाणे आपण गेलं पाहिजे. हा नुसता GR काढून काही होणार नाही. या GRमध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. नातेवाईक, गावातील आणि कुळातील. कुळातील तर कोणालाही चालेल, पण गावातील म्हणजे काय होतं, नातेवाईक म्हणजे काय होतं. नातेवाईक तर बहीण पण राहू शकते, कोणी पण नातेवाईक राहू शकतात. आणि नक्कीच प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुठल्या तरी कास्ट सर्टिफिकेट देणे म्हणजे हा एक प्रकारचा मोठा गुन्हासुद्धा आहे, कारण शासन आपल्याच कायद्याचं उल्लंघन याच्यामध्ये करतायत. आज ओबीसी युवा अधिकार मंच नागपूर सोबतच समता परिषद, अखिल भारतीय समता परिषद, ओबीसी जनमोर्चा, विदर्भ तेली संघटन, सोबतच बहुजन संघर्ष समिती, विदर्भ विद्यार्थीगृह, जवाहर विद्यार्थीगृह, सुवर्णकार संघटन आणि ओबीसीच्या विविध ओबीसी क्रांती मोर्चा अशा विविध संघटना, युवकांच्या संघटना, विद्यार्थ्यांच्या संघटना उभ्या आहेत. आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठीच नाही, तर हा कायदा, हा GR रद्द झाला पाहिजे. हे होत नसेल तर आम्ही सुद्धा आमरण उपोषण करू आणि मराठी मुंबई जाम करू शकतात, तर आम्ही नागपूर जाम करू शकतो कमीत कमी. तुमचं नाव आणि पत्ता? हे उमेश कोराम, मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच. माझ्यासोबत अंजली साडवे आहेत, माझ्यासोबत बाळबुद्धी साहेब आहेत. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
राज्यातील गणेशोत्सवाला यावर्षी राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने गणेश भक्तांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही। घराघरात आणि सार्वजनिक मंडळात विविध थीमद्वारे बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे। गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील जरोदे कुटुंबियांनी घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून पंढरपूरच्या एकादशी वारीचा देखावा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। भक्तिरसात रंगलेला हा देखावा गणेश भक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। त्र्यंबक जरोदे यांनी गणेशोत्सवाचा हा देखावा तयार करताना यावर्षी बळीराजाला भरघोस उत्पन्न मिळावे अशी ही प्रार्थना केली आहे। गणेश भक्ती आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारा हा देखावा घरगुती गणेशोत्सवात भक्तिभाव आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम घडवतो आहे। यावर्षी आम्ही गणपती उत्सवासाठी घरी पंढरपूरच्या वारीचा देखावा तयार केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर इथे आम्ही लहान मुलांचा थीम घेतलेली आहे। तर याच्यासाठी की मोठे तर करतातच पण त्यांच्यासोबत आजच्या जी लहान पिढी आहे त्यांना पण या पंढरपूरच्या वारीचे महत्त्व कळले पाहिजे म्हणून हा एक लहान मुलांचा आम्ही थीम इथे बनवली आहे। थोडंसं दोन शब्द हे आमच्याकडे गणपतीची मूर्ती म्हणजे आमचे मिस्टर होते तेव्हापासून चालू आहे। तेव्हा आमच्या पुराण्या काळामध्ये आमचे सासू सासरे होते तर ते मांडत होते, ते खेड्यावर पूजा करायचे। माझे मुलं लहान होते तर आता मुलं मोठे झाले, मुलांना कळत नव्हतं गणपती म्हणजे काय म्हणून। तर आता ते आपाला म्हणाले, आपा यावर्षीपासून मीच गणपती मांडते, मी मोठा। पंढरपूरला जाऊ शकले नाही पण माझ्या मुलांनीच घरी पंढरपूरचं दर्शन दाखवलं, मला त्यातच फार अभिमान आहे, आनंद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग यांना दरवर्षी एकादशीला पंढरपूरची वारी लाखो भाविक जात असतात। त्यानिमित्त मी तेच तिथे जाताना जे लोकांना कशा प्रकारे जातात, पायदळ वारी करतात त्याचेच देखावे या माध्यमातून इथे मी दाखवण्यात आलेला आहे। काय काय थीम ठेवली आहे सोबतच त्या ठिकाणी? सोबत गोंदिया ते पंढरपूरचे अंतर ठेवलेले आहे। मी किती 950 किलोमीटर इथून गोंदिया ते पंढरपूर अंतर आहे। त्यातच त्यांना टाळ मृदंग आणि हाती झेंडे आणि पालख्या घेऊन जातात ते दाखवण्यात आले। शेतकऱ्याचा देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याचा ह्या निमित्ताने एकच आहे की पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना आहे की ह्या वर्षी शेतकऱ्यांना भरभराटून उत्पन्न लाभो। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्यावर मराठा समाजाचे आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण आज 6व्या दिवशीही सुरूच। मंत्री अतुल सावे नागपुरात दाखल झाले। ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण स्थळी त्यांनी भेट दिली। सरकारकडून ओबीसीच्या मागण्या संदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ओबीसी महासंघाची भूमिका आहे। करतो पण मी जर येऊ शकलो नाही तर या राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुल सावे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आमच्या उपोषण स्थळाला भेट देणार येणार आहेत आणि आमच्यासोबत ज्या आमच्या 14 मागण्या आम्ही सरकारकडे सादर केलेल्या आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करून काय आश्वासनाचं काय करतात ते बघायचं पण चर्चा करण्याकरता शिष्टमंडळ येतात। आपण जर बघितलं असेल तर या उपसमितीचे अध्यक्ष ज्या चंद्रशेखर बावनकुळे आहेत, एकंदरीत तुम्हाला वाटते का तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण तुम्ही ठाम असणार का आपल्या भूमिकेवर? नक्कीच की उपोषण मागण्या पूर्ण करून घेण्याकरताच करावं लागतं। ते उपोषण आम्ही या ठिकाणी आमचं सुरू आहे। त्याच्यामुळे या 14 मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत सकारात्मक भूमिका सरकार आपली मांडत नाही आणि किती दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील तो कालावधी निश्चित करत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरू राहणार। प्रमुख मागण्या आपल्या 5 कोणत्या असणार आहेत खऱ्या अर्थाने मागण्या तुमच्या आपण मागण्यासाठी बसलो? आमची पहिली मागणी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुटुंबांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। ती मागणी आमची पूर्ण झाल्यासारखी आहे कारण परवा जो शासन निर्णय निघाला
त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये नाही. दुसरा आमची मागणी जी आहे की अतिवृष्टीमुळे हे जे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. आमच्याकरता 72 वसतिगृह सुरू करण्याचा सरकारने GR काढलेला होता. त्यापैकी 54 वसतिगृह सुरू झालेले आहे. जी 18 वसतिगृह शिल्लक राहिलेली आहेत ती सुद्धा 1 महिन्याच्या आत सुरू करावी. ज्याप्रमाणे मुलींना 100% स्कॉलरशिप मंजूर करण्यात आली त्याच धर्तीवरती मुलांना सुद्धा 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी. महाज्योती या संस्थेला 1000 कोटी निधीची गरज आहे. त्याच्यामुळे महाज्योती मार्फत ज्या ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळं प्रशिक्षण किंवा फेलोशिप दिली जाते ते सर्व विद्यार्थी हे अडचणीत आलेले आहेत. म्हणून त्वरित 1000 कोटी रुपयाचा निधी महाज्योतीकरता वितरित करण्यात यावा. म्हाडा आणि सिडकोमध्ये ओबीसी साठी संविधानिक जे आरक्षण आहे ते आरक्षण लागू करण्यात यावे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? ओबीसी समाजाच्या अनेक समस्या आहेत, त्यावर चर्चा करून तोडगा काढणार अतुल सावे आज ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला भेट देणार. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्याही सोडवण्याचा प्रयत्न करणार. भरपूर अभ्यास केल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, त्यामुळे यामध्ये संभ्रम करून घ्यायचे काही कारण नाही. ओबीसी उपसमिती नेमणूक. ओबीसी समाजाच्या अनेक समस्या आहेत, त्यावर चर्चा करून ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जे दावे केले जात आहे त्या संदर्भात आज बोलणे शक्य नाही, असे अतुल सावे घेऊन आलेले आहे. ओबीसी नेत्यांसाठी त्यांचे 14 मागण्या होत्या. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आम्ही. नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर ते उपोषण आम्ही सोडू शकतो. सर, ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी होती की ओबीसी मधनं आरक्षण देऊ नये, परंतु कालच्या जो GR काढला जरांगे पाटील यांचं त्यामध्ये काही संभ्रम आहे का ओबीसी नेत्यांनी? काल भुजबळ असं नाहीये. काल अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे. त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्याच्यामुळे असं काही जे कन्फ्युजन काही नाही आहे, खूप क्लिअरिटी आहे. हैदराबादचं गॅझेट म्हणजे त्याच्यातून जे आहे कुणबी जात प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. ऑलरेडी अनेक ठिकाणी कुणबी लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळतच आहे. काल भावंडाच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली, आपण सभासद होता, नेमकं काय काम करणार आहे ही समिती आणि कधीपर्यंत? ओबीसीच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत, त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक आरोप असाही होऊ लागलेला आहे, काही ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी इतक्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. या संदर्भातले दावे जे आहेत ते सुद्धा परिस्थिती काय? आज तसं काहीही सांगता येणार नाही. ज्यावेळेस हे हैदराबादच्या गॅझेटमध्ये ज्यावेळेस नाव येते ते नंतर आम्ही सांगू. उपोषण सोडणार किंवा जाणार आहे? उपोषण सोडा.
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नागपूरच्या अमरावती रोडवरील बाजारगाव येथील रात्री 1:30च्या सुमारास फॅक्टरीमध्ये ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. रविनगर चौकातील दंदे हॉस्पिटलमध्ये 20च्या वर जखमींना आणण्यात आले आहे. यामध्ये 9 जखमींना ऍडमिट केले आहे. त्यामधील 2 गंभीर जखमी आहेत, त्यांना हार्ट इंजुरी झालेली आहे. काही जखमींना सुट्टी देण्यात आली आहे. नागपूरच्या सोलर एक्सप्लोजिव्ह या स्फोटक निर्मित कारखान्यात स्फोट झाला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये जाऊन दिली जखमी कामगारांना भेट. जखमी कामगार आणि नातेवाईकांची भेट घेत डॉक्टरांकडून तब्येतीची केली विचारपूस. सर, दंदे हॉस्पिटलमध्ये काल सोलार कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टचे काही जखमी आणलेले आहेत. एकंदरीत काय माहिती आहे, काय सांगा? सर, जवळपास रात्री 1 ते 1:30 वाजता आम्हाला फोन कॉल आला की अमरावती रोडवर एक फॅक्टरी आहे जिथे ब्लास्ट झालेला आहे. तिथून आम्ही ते लोक म्हणाले की आम्ही काही मरीज आणि ज्यांना बाधा झालेली आहे ते आणतो दवाखान्यामध्ये. तर तसे पहिल्या राऊंडमध्ये 4 पेशंट आले. त्याच्यामधले 2 अत्यंत रूपमध्ये गंभीर होते. त्यांना तुरंत ICUमध्ये घेतल्या गेलं. त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं. त्यांना हेड इंजुरी होती आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांच्यावर CT स्कॅनची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि प्लास्टिक सर्जन इन्व्हॉल्व केलेले आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की पेशंट आले, ते एकंदरीत आणि किती लोकांना सुट्टी देण्यात आली? जवळपास सर आमच्याकडे 22 ते 23 पेशंट आलेले आहे, ज्याच्यातले आम्ही 9 पेशंट त्यांना ॲडमिट केलेलं आहे. 9 पेशंटपैकी 2 गंभीर आहे आणि बाकी सगळे पेशंटला आम्ही OPD बेसिसवर फर्स्ट एड देऊन रिलीज केलेलं आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की एवढे सर 2 पेशंट आहे त्यांना हेड इंजुरी आली आहे. असं होऊ शकतं की काही मोठा मलबा त्यांच्यावर पडला असेल, त्याच्यामुळे ही हेड इंजुरी झालेली आहे. तर त्यांना व्हेंटिलेटरी सपोर्टवर आणि BP मेंटेन करण्यासाठी जे औषधं लागतात त्यांच्या ते सुरू केलेले आहे आणि त्यांना दोघांनाही ब्लडसुद्धा लावण्यात आलेलं आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
विदर्भातील सर्वात श्रीमंत गणेश म्हणून खामगाव येथील राणा नवयुवक महामंडळाच्या बाप्पांची सर्वदूर ख्याती आहे. सुमारे 80 लक्ष रुपयांचे सोने आणि चांदी या गणेश मूर्तीला चढविण्यात आले आहे. भाविकांना सहज आणि थेट दर्शन या गणेश मूर्तीचे घेता येते. त्यामुळे खामगावचा राजा म्हणूनही हा गणेश परिसरात प्रसिद्ध आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी त्यांच्या पत्नी व मुलासह गणरायांची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. लोकमान्य टिळकांच्या प्रबोधनाचा वारसा खामगाव शहरातील हिंदू सूर्य राणा नवयुवक दलाच्या वतीने जोपासला जातो. या गणेश मंडळाला 80 वर्षांचा इतिहास आहे. खामगाव शहरात सर्वप्रथम आरोग्य आणि क्रीडा विषयक सेवा देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला होता. मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांची म्हणजेच हातावर पोट असलेल्यांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या डाळफैलात या गणेशाची स्थापना केली जाते. गेल्या 22 वर्षापासून राणा महामंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. हे या मंडळाचे वैशिष्ट्य असून मंडळाने 80 लक्ष रुपयाची सोने, चांदी आणि दागिने मूर्तीवर चढविले आहेत. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात महामंडळाकडून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. गणेश उत्सवासोबतच संकष्ट चतुर्थी आणि इतर धार्मिक उत्सवात मंडळाकडून विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येतो. मुलीचे ढोल पथक, लेझिम पथक या मंडळाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. श्री गणेश मिरवणुकीसाठी मंडळाने देखावा रथ तयार केला असून हा रथ केवळ वर्षातून एकदाच बाहेर काढण्यात येतो. नगर परिक्रमेद्वारे या रथासोबत गणेश मूर्तीचे दर्शन घडते. गणेशोत्सव काळात 10 दिवस भाविकांना श्री गणेशाचे म्हणजेच खामगावच्या राजाचे थेट दर्शन घेता येते. नवसाला पावणारा गणेश म्हणूनही या गणेशाची पंचकोशीत ओळख आहे. या श्रीमंत गणपतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी त्यांच्या पत्नीसह गणरायाची आरती करून दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुख शांती लाभो अशी मनोकामना त्यांनी मनोमनी केली. श्री हिंदू सूर्य राणा नवयुवक मंडळ 80 वर्षापासून मंडळी स्थापना आहे. 80 वर्षापासून मंडळी स्थापना आहे व मंडळ वगैरे हर वर्षी म्हणजे हर वर्षी नवीन सांस्कृतिक कार्यक्रम करत असते. व मंडळाचे नवसाला पावणारा गणपती आहे. गणपती म्हणजे गणपतीला दर्शन करण्यासाठी खूप दुरून दुरून महाराष्ट्रामधून अकोला जिल्हा वगैरे तालुका वगैरे सर्वेकडून दुरून दुरून लोक येतात दर्शनासाठी. व गणपतीला मोषकराज पासून तर छतापर्यंत चांदी व सोन्याचे पूर्ण आभूषण चढवलेले आहे. गर्दी म्हणजे हर वर्ष नवसाला पावणारा गणपती आहे. जे बी नवस इथं ठेवलेलं असते ते नवस म्हणजे गणपती याच्यामध्ये पूर्ण एका वर्षात पूर्ण होते. व गणपतीला खूप दूर दुरून लोक येतात दर्शनासाठी. महाराष्ट्रामधून खूप लोक येतात. व गणपतीला म्हणजे हर वर्षी मंडळ नवीन नवीन सांस्कृतिक कार्यक्रम करत असते. या वर्षी म्हणजे फाउंटन सांगलीमधून फाउंटन आणलेलं आहे, म्युझिक फाउंटन. तिथं म्हणजे कार्यक्रम वगैरे करत असतात. आकर्षक म्हणून देखावा ठेवलेला आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढील भागात नवीन घडामोडींसह.